चला सर्वांना शुभ संध्याकाळ. ओंकाराचं सेशन मी आज घेतेय. 20 तारखेपर्यंत आपला क्लास होता. मॅडम जरा गेल्यात याला नर्मदा परिक्रमा. तर त्यामुळे आपण आता मला आज खरं खूप कामं झाली, अजिबात वेळ मिळालेला नाहीये. पण तरी सुद्धा घेत आहे, कारण नवीन साधक जे जॉईन झालेत या महिन्यात त्यांना मला काही घेता आलं नाहीये. मागच्या महिन्यात मी मुद्रांचं घेतलं 10 दिवसांचं, आणि बऱ्याच तुमच्यामधल्या ह्यांनी मुद्राचं केलेलं नाहीये. तर महत्वाचं सांगते की मागच्या वेळेचा क्लास ओंकार आणि मुद्रा होता. यावेळेचा फक्त आपला ओंकार आहे नेहमीचा. ओंकार साधना वर्ग, ओंकार क्लास. आणि जानेवारी महिन्यात सुद्धा 16 पासून ते 31 तारखेपर्यंत होणार आहे, कारण मॅडम नसल्यामुळे पहिले 15 दिवस होणार नाही. ऍक्च्युली येणार आहेत त्या 10-12ला, पण परत भोगी आणि संक्रांत यामुळे बिझी असणार आहेत महिला. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं 16 पासूनच घेऊ. म्हणजे तुम्हीही संक्रांत यावेळेला हळदी कुंकू काय सगळं लवकर उरकून घ्या 15लाच, आणि 16 पासून क्लास करायला लागा. याबरोबर ओंकार बरोबर आपण आता सकाळचा जो योगासन वर्ग आहे त्याला थोडस बदलतोय. तर योगासन अर्धा तास होतील, 6:30 ते 7. आणि 7 ते 7:30 आपलं प्राणायाम आणि ओंकार होणार आहे. सकाळचा पण ओंकार करून बघा, अर्धा तासच तो असणार आहे. आणि 15 दिवस हा क्लास असल्यामुळं तुम्ही करून बघायला काही हरकत नाहीये की प्राणायाम आणि ओंकार. आणि ज्यांनी ओंकार क्लास केलेला नाही, अजून जॉईन केलेला नाही, त्यांनी पण या जानेवारीच्या 15 दिवसात करून बघावा. तर ओंकाराचं महत्व प्रचंड आहे, तेच मी आज सगळं सांगणार आहे. आणि मी असं सांगते की नवीन साधकांना, आता तुम्हाला माहितीये की विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये आपण स्पेशलाइज ऍडव्हान्टेज लोकांना असा दिलेला आहे की पर्सनल काउन्सिलिंग मी तर नेहमी करतच असते. पण आता मेंटॉर तुम्हाला एक 10-10 जणांचे ग्रुप केलेत आपण, 7-8 जण, 10 जण. आणि या 10 जणांच्या ग्रुपमध्ये एक मेंटॉर दिलेला आहे. आणि हा मेंटॉर जो दिलाय त्याच्यामध्ये तुमचा रोज प्रॉब्लेम काय, रोज म्हणजे तुमचा एक काही प्रॉब्लेम घेतलेला आहे, घरगुती काय असतील, सांसारिक काय काय आहे, आणि त्याच्यावर आपण पहाटेच्या ध्यानातून सर्वजण ऊर्जा देत आहोत, आपले विहंगमचे टेक्निक्स करत आहोत. त्यामुळे दणदण रिझल्ट्स लागत आहेत. हे बऱ्याच साधकांना माहिती नाहीये, जे विहंगम कार्यक्रम ग्रुपवर नाहीत त्यांना. कारण एक सिलेक्टेड ग्रुप तयार केलाय, रेग्युलर साधक जे आहेत, जे सिन्सिअरली कार्यक्रम आपले करतात, जे जुने साधक आहेत, माझे बरेच कार्यक्रम अटेंड केलेत. आणि नवीन काही साधकांनी माझे केले नाहीत, पण त्यांनी 1-2 कार्यक्रमात सिन्सिअरिटी, रेग्युलरिटी दाखवलेली आहे. सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे विहंगम कार्यक्रमला जोडण्यामध्ये, की तुम्ही एक तर ओंकार ध्यान केलेलं पाहिजे, करत असला पाहिजेत, किंवा सकाळचं ध्यान, कारण ध्यान हे फार महत्वाचं आहे आयुष्यात. मी असं म्हणते अलीकडे की आयुष्यात फक्त ध्यान केलं तरी चालणार आहे, बाकी काही करू नका. ध्यानच योग्य वळण लावेल, विचारांना योग्य वेळ लावेल, रिलेशनशिपला वळण लावेल, तुमच्या सांसारिक अडीअडचणी सोडतील, आध्यात्मिक उन्नती होईल, सर्वांगीण उन्नती होईल. म्हणजे एकमेव ध्यान केलं तरी सगळं व्यवस्थित होणार आहे. तर असं हे ध्यानाचंच युग सुरू होतंय. नवीन युग हे आध्यात्मिक युग सुरू होते. नवीन मानवाचा महामानव होतोय, तो आध्यात्मिक उच्च अवस्थेतला मानव होत आहे तयार, उत्क्रांती होत आहे, उत्क्रांती. मग या उत्क्रांतीला, या युग परिवर्तनाला, या पृथ्वीच्या परिवर्तनाला जर आपण साथ नाही दिली तर शेवटपर्यंत आपल्याला मानसिक यातना, त्रास, रिलेशनशिप चॅलेंजेस, आरोग्याचे प्रॉब्लेम हे होत जाणार आहेत अजूनही खूप. कारण ऊर्जा बदलत आहे, पृथ्वीवर येणारी ऊर्जा बदलत आहे. साधारण तुम्ही सूर्यकिरण बघा, मी परवाच आमच्या विहंगम कार्यक्रमला खूप महत्वाचं ज्ञान माझ्याकडनं मिळत आहे, ऍडिशनल ज्ञान, कोर्स व्यतिरिक्त. तर परवाच मी त्यांना म्हटलं की मी इथे माझ्या फार्म हाऊसला सूर्य उपासना करते, आणि बघा सूर्याची किरण कशी वेगळी सप्तरंग दिसत आहेत त्याच्यात. पूर्वी एवढं डोळ्यांना असं दिसायचं का इथे? त्या मॅडमनी लगेच एक फोटो टाकला.
सुजाता मॅडमनी फोटो टाकला तर त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण नवरंग सप्तरंग असे सूर्याची किरण दिसत आहेत. असं कधी झालं का पूर्वी? फोटोत सुद्धा हे सगळं आलंय. डोळ्यांनी उघड्या दिसतंय बघा तुम्ही. पृथ्वीवरची ऊर्जा प्रचंड वेगाने बदलत आहे. ही ऊर्जा जर आपल्याला सहन करणं झालं नाही तर आपण टिकणार नाही. कोरोनामध्ये बरेच सोडून गेलेले आहेत. कोरोनापेक्षा महाभयंकर सिच्युएशन्स आता सुरू होणार आहेत, होत आहेत, झाले आहेत, अजून वेगाने सुरू होणार आहेत. मी काही भीती दाखवत नाहीये, पण हे समजून घेतलं पाहिजे. या ऊर्जेला एकच पर्याय आहे, आपली ऊर्जा वाढवणे. आणि आपली ऊर्जा आपण कशी वाढवू शकतो? तर ध्यान हे सुपरफास्ट टेक्निक आहे ऊर्जा वाढवण्याचं. म्हणून ध्यान जर तुम्ही करत असाल पहाटेचं उठून 4:30चं, सकाळी उठणं झेपत नाहीये तर रात्रीचं 10 ते 10:30चं ओंकार ध्यान. या 2 कार्यक्रमांपैकी एक करणं कंपल्सरी विहंगम कार्यक्रम ग्रुपला जॉईन होण्यासाठी. तेही लगेच जॉईन नाही होणार आहात तुम्ही. तुमची सिन्सिअरिटी रेग्युलरिटी दाखवायची, अनुभव कथन ग्रुपला करताय का नाही ते सगळं बघून तुम्हाला जोडलं जाणार आहे. हे मला या ओंकार ध्यानात जे नवीन साधक आहेत, जे विहंगम कार्यक्रम ग्रुपवर नाही त्यांना सांगत आहे मी. तर हे सगळ्यात महत्वाचं. मग विहंगम कार्यक्रम ग्रुपमधनं आपण दररोज पहाटे वेगळे टेक्निक्स वापरून प्रत्येकाच्या अडीअडचणीवर टेक्निक्स वापरत आहोत सगळे एकत्रितरित्या. त्यामुळे रिझल्ट दणदण दणदण येत आहेत. त्याच दिवशी बरेच प्रॉब्लेम सुटत आहेत. दुसरं असं की ते छोटे जे ग्रुप केले, जे मेंटॉर केलेत, ते सुद्धा वेगळ्या वेळेला बसत आहेत आणि तेही प्रापंचिक प्रॉब्लेम, प्रत्येकाचे 10 प्रॉब्लेम गेलेत, एकेकाचा एक एक प्रॉब्लेम आणि 10-10च्या ग्रुपनी हे तेच टेक्निक वापरत आहेत. तिथूनही ते प्रॉब्लेम सुटत आहेत. तर जरूर या संधीचा फायदा घ्या. विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये जॉईन होण्याचं टार्गेट ठेवा. त्यासाठी ध्यान करा, ओंकार ध्यान करा. नवीन साधकांना मी 4 महिने ओंकार ध्यान रेकमेंड करत आहे की 4 महिने तरी कमीत कमी ओंकार ध्यान करा. तुमचा ऑरा बदला, तुमच्या आजूबाजूचं जे काही आहे ते बदललं तर आपोआप घरातलं वातावरण बदलणार आहे. माणसांचे, आजूबाजूच्या माणसांचं सगळं परिवर्तन, आपला ऑरा बदलला की होणार आहे. दुसऱ्याला बदलण्याचा एकच उपाय आहे. आपण बदललो की दुसरे बदलतात. आपण काय बदलायचे? आपली ऊर्जा बदलायची, आपले विचार बदलायचे. ध्यानाने ऊर्जा बदलते, ध्यानाने विचारही आपोआप बदलू लागतात, आपोआप बदलू लागतात. त्यामुळे सहज आयुष्य जगता येत. तर चला आता यापैकी ध्यानापैकी ओंकार ध्यानाचं महत्व मला तुम्हाला सांगायचंय सर्व दृष्टिकोनातून. कारण एक थोडस एक महत्वाचा भाग आहे हा. मी पीपीटी शेअर केलीये, तुम्हाला दिसतंय का बघा? पीपीटी दिसतीये का? हो मॅडम. हो दिसते. तर आता मध्ये हे आपलं 26 जानेवारीचं आहे, याच्यात हे घेतले त्याच सेशनचं मी थोडस घेणार आहे. तर अष्टांग योग सगळ्यांना माहितीये, पतंजलींनी सांगितला. तर अष्टांग योगाच्या 8 स्टेप्सही माहिती आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. बघा ध्यान कुठल्या अवस्थेला आहे? 7 नंबरच्या स्टेप्सला ध्यान आहे. पूर्वी एक असं होतं की हे सगळं करत करत एक एक जन्म जायचे आणि सगळं झाल्याशिवाय इथवर पोचूच शकत नव्हतं. पण मी आताच सांगितले की पृथ्वीवरची ऊर्जा खूप बदलतीये, खूप प्रचंड वेगाने परिवर्तन सुरू आहे. आणि डायरेक्ट आपण ध्यान करून पूर्वी जे जन्म काढायला लागायचे, कित्येक जन्म काढल्यावर जी आध्यात्मिक प्रगती व्हायची ती आता सहज या जन्मी होणार आहे. सहज 1 महिन्यात म्हटलं तरी होणार आहे. इतकी सुंदर ऊर्जा येत आहे. ऍक्च्युअली हे आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे, सत्ययुग सुरू झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला मोक्ष पावण्याची संधी आहे. आपली जी इच्छा आहे आध्यात्मिक स्तरावरील ती लगेच पूर्ण होणार आहे. इतकी सुवर्ण संधी आपल्याला या सुवर्ण युगाने दिलेली आहे. त्यामुळं आपल्याला आयुष्याचं चीज करून घेता येणार आहे जर आपण योग्य ते आयुष्यात उरलेल्या तरी केलं तर.
तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता काही लोकांचा आरस शुद्ध नाहीये, मग त्यांना बघा आसनं, प्राणायाम हे महत्वाचं ठरणारच आहे. प्रत्याहार धारणा आपण वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून करतच आहोत. जे काही टेक्निक्स आहे, आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक वेबसाईट वरचं हे पूर्णपणे सगळ्यांना प्रत्येक क्षणाला महत्व सांगणारं शास्त्र आहे. ते पण प्रत्येकाने करून घेण्यासारखं आहे. तर त्याच्यात प्रत्याहार धारणा यावर फोकस दिलेला आहे. आणि ज्यांनी ज्यांनी तो कोर्स केलाय, ज्यांनी ज्यांनी त्या कोर्सचे टेक्निक्स अवलंबतायत, त्यांना अडीअडचणीतनं त्वरित बाहेर पडता येत आहे. ते चालूच आहे. डिसेंबर 31 पर्यंत तो माझ्या गायडन्स खाली कोर्स चालूच आहे. उरलं काय तर ध्यानाचाही कार्यक्रम आपला होत आहे. आपण ज्ञानही घेत आहोत समाधीकडं किंवा मोक्षाचं ज्ञान आपण काय करतो, इम्प्लिमेंटेशन चालू आहे, माहिती घेत आहोत. जे नवीन आहेत, ज्यांनी काही यामध्ये काही माहिती नाहीये, त्यांना मात्र आसन प्राणायाम मी सजेस्ट करते. सकाळचं सकाळचं करा किंवा संध्याकाळचं ओंकार ध्यान करा. तर हे बघा, हे सगळे पातंजलींनी सांगितलेले 8 स्टेप्स आहेत. तर आता मी आजच्या सेशनचं टॉपिक आहे माझा सुवर्ण युगात. सुवर्णयुग सुरू झालेला आहे. कलियुग आणि सुवर्णयुगाचा संधी काळ, एकत्रित काळ सुरू झालेला आहे. पण आता जानेवारी पासून खूप ड्रास्टिकली स्पीडने हे बदल होणार आहेत आणि एक शिफ्टिंग सुरू होणार आहेत. सगळ्या गोष्टीत शिफ्ट होणार आहेत. पहिले आपल्या विचारांमध्ये खूप परिवर्तन आणण्याची गरज आहे आपल्याला. विचारांना परिवर्तन आपण ध्यानातनच करू शकतो फार शीघ्र पद्धतीने. तर सुवर्णयुगात असेंड होण्यासाठी ओंकार साधना का का महत्व आहे आणि ती कशी करायची हे पण सांगणार आहे मी तुम्हाला. तर सूक्ष्म आत्म्याचे स्वरूप आपल्याला आपण मग बघतो की मी जी आता ही मंगलदेन दिसते ती काही मी एवढीच दिसत नाहीये. माझे ऑर आहेत, म्हणजे 6 फूट शरीर माझं आहे, तुम्हाला न दिसणार, मला न दिसणार. मग आता तुम्ही माझ्या जवळ येऊन बसलात तर काय होणार आहे? माझ्या ऑराचा इफेक्ट तुमच्यावर पडणार, भांडणं होणार आहेत, आपली वाद होणार आहेत. का तर तुमचा आणि माझा ऑरा रिपेल जर होत असेल तर या गोष्टी घडात होणारच आहेत. कुत्र्या मांजऱ्यासारखी भांडणं होणार आहेत. पण जर माझा ऑरा खूप स्वच्छ क्लीन आहे तर तुम्हाला मी हवी हवीशी वाटणार आहे. तुम्हाला माझ्या जवळ येऊन बसतात शांत वाटणार आहे, सुख वाटणार आहे, फ्रेश वाटणार आहे, आनंदी वाटणार आहे. मग समोरचा व्यक्ती जर आपल्याला न पटणारा वागतोय याचा अर्थ तो चुकीचा नाही, या अर्थी मी चुकीची आहे. मला हवा तो केव्हा वागणार आहे, ती केव्हा वागणार आहे? मी बदलल्यावर. मग माझा वारा आधी बदलायचा. हे बघा इथे दाखवलंय सगळं. हे त्या पहिल्या कोर्समध्ये सगळं डिटेल्स आहे. आयुष्य बदलाचंच शास्त्र आहे ते. 7 लेयर्स आहेत आपले, 7 लेयर्स. अन्नमयी कोश आहे, प्राणमयी कोश आहे, मनोमयी कोश आहे, विज्ञानमयी कोश आहे आणि आनंदमयी या कोश आहे. म्हणजे माझ्या मनात काय चाललंय, माझ्या बुद्धीत काय चाललंय, माझ्या आंतरिक गाभ्यामध्ये काय चाललेलं आहे, ब्लिस बॉडीमध्ये काय चाललंय, हे सगळं आजूबाजूचं माणसांच्या प्रवृत्त्या ठरवतं, माझे नातेसंबंध ठरवतो, माझ्या सर्व अडीअडचणींवर मार्ग देतो. तर सूक्ष्म आत्म्याला आपण जाणून घेतलं पाहिजे. परमात्मा एक आहे. आपण जो म्हणतो तो वरती बसलाय, देव म्हणतो आपण त्याला, परमात्मा म्हणतो, ईश्वर म्हणतो, तो एक आत्मा आहे. ब्रह्म आपण म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे ब्रह्मांडात जे आहे ते माझ्यातच आहे. मीच ब्रह्मन आहे, मीच ब्रह्म आहे. हे सगळं माहितीये, पण हे केव्हा होणार आहे? जर मी माझ्या त्या परमात्म्याच्या आणि माझ्या जे काही चक्र आहे त्याला अलाइन झाले तर, माझं मन, माझी बुद्धी, माझे विचार त्याला एकत्रितरित्या सिंक्रोनाइज झाले तरच मी परब्रह्मासारखी ठरणार आहे, तरच मी ईश्वरासारखी ठरणार आहे. आपणच क्रिएटर आहोत, आपणच ब्रह्म आहोत. पण ह्यामध्ये गॅप पडलीये ती आपल्या विचारांनी, आपल्या सगळ्या जे काही कार्मिक आपण केले जन्मानुजन्म, त्या सगळ्या अशुद्धीनी आपल्यात गॅप पडलीये. तर ओंकार या सगळ्यावर परिणाम देतो. कारक आहे ओंकार हा, असा आहे
की आपलं स्वरूप ओंकार आहे, आपणच ओंकार आहे. कारण ब्रह्मांडाची उत्पत्तीच ओंकारातनं झाली आहे. मग जर ब्रह्मांडच ओंकारातनं उत्पन्न झालं, तर ओंकाराला जेव्हा आपण अंगी करतो, ओंकार साधनेला, त्यावेळेला नक्कीच आपण ब्रह्मनपर्यंत पोहोचणार आहे. आपण त्या शक्तीपर्यंत पोहोचणार आहोत. तर ओंकार कामदम आणि मोक्षदम आहे. शैलजा मॅडमच्या सेशन मध्ये त्यांनी सगळं घेतलंय. हे माझी नुसती रिव्हिजन आहे. कामदम मोक्षदम. कामदम म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारे. काय कामना आहेत? माझ्या पैशाच्या कामना आहेत, माझ्या सगळं काही ओंकार देतो, सगळं. कामदम येतो, मोक्षदम पण आहे. हे जरी सगळ्या इच्छा पुरवणाऱ्या असल्या ओंकार साधना, तेच जाणून घ्यायचंय. साधना म्हणजे काय, उपासना म्हणजे काय. कारण नुसतं ओंकार म्हणणं ही काही साधना नाहीये, ही काही उपासना नाहीये. तो जाणून घ्यायचा आहे. 4 महिन्याचं प्लॅनिंग करायचंय. त्यासाठी आजचं सेशन आहे. काय मी कसं केली पाहिजे हे. तर मोक्ष पण देणार आहे ओंकार. मग मी काय केलं पाहिजे या ओंकार क्लासमधनं? माझं माझं पण मी केलं पाहिजे साधना. कारण नुसतं आपण शिकतोय कसा म्हणायचा ओंकार, पण आपली प्रॅक्टिस स्वतःची जोवर बैठक होऊन उपासना होत नाही ओंकार, तेव्हा कसे हे फायदे मिळणार? हे तर क्लास शिकण्यासाठी आहेत. आचरणात केव्हा आणायचे आपल्याला? आपली साधना केव्हा होणार आहे? साधना उपासना ही एकट्याने बसून करायची असते. ग्रुपमधून ज्ञान घ्यायचं, ग्रुपमधून माहिती घ्यायची, ग्रुपमधनं शिकायचं, ग्रुपमधनं ऊर्जा घ्यायची आणि स्वतःही बसायचं, भले 10 मिनिटं का होईना रोज. ओंकार उपासनेला, ओंकार साधनेला स्वतःची 10 मिनिटं दिली पाहिजेत. तर आपल्याला इच्छा पूर्ती देणार, मोक्ष देणार. मग ओंकार हा प्रवृत्ती आणि निवृत्तीवरही काम करतो. मग प्रवृत्ती काय? तर बघा, माझी प्रवृत्ती काय आहे? जीवनाकडे बघायची प्रवृत्ती. एखादी घटना घडते, सिच्युएशन घडते, माझी काही प्रवृत्ती आहे. जन्मानुजन्म माझे काही संस्कार झालेत, माझा ऍटिट्यूड कसं आहे, माझा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे सुद्धा ओंकार बदलवतो. ज्या वेळेला साधक ओंकार ध्यान आपला करायला लागतो, 3-4 महिने होतात, त्यावेळेला आपोआप बदल होतात. पहिल्या महिन्यापासून साधक सांगतात की खूप फरक पडतोय, मला खूप शांत वाटतंय. शांत काय वाटतं? डोक्यातलं काहूरच मिटतं ना. साधं नीता मॅडमची आपण एक प्रार्थना जरी नुसती ऐकली, तर दिवसभराचा शीण निघून जातो. आज प्रार्थना म्हणायची आहे बरं का, राजराजेश्वरी मॅडम तुम्ही असलात तर, किंवा कोणीही म्हणा, जे कोणी प्रार्थना शेवटची विश्वकल्याण मांगल्य प्रार्थना, ती पण आपल्याला म्हणायची आहे. मी नावं विचारली होती, एकच नाव मला मिळालेलं आहे. बघा, तर तुम्ही काय मग आज कोण म्हणतंय बघा, तयार व्हा, आज सगळ्यांनी म्हणा. तर ही मॅडमच्या तोंडून ऐकली की आपल्याला किती छान वाटतं. सगळं शरीर रिलॅक्सेशन, अवयव ध्यान घेतात, शरीर रिलॅक्सेशन घेतात, ते श्वसन घेतात, दीर्घ श्वसन. ओंकार साधनेत आपोआप दीर्घ श्वसन होतं का? तर आपण 2-3-5 ओंकार म्हणतो. मग प्रवृत्ती माझी आपोआप बदलायला लागते. निवृत्ती पण ओंकार देतो. निवृत्ती काय? तर बघा, आता तिथे काहीतरी चाललंय, चालले ते भिशी पार्टीला, चालले त्या खरेदीला, चालले त्या दागिने घ्यायला, आपलं हळूहळू मन यातनं उडू लागतं. हे ओंकार घडवतं, किमया घडवतं ओंकार. निवृत्तीकडे नेतो, तटस्थतेकडे नेतो. काही घडू देत समोर, मनाला यातना होत नाही जास्त. कारण मन जेवढं आपण यातना निर्माण करतो, तेवढं शरीरात गाठी बनतो आपण. आणि नुसत्या या जन्मी नाही, पुढच्या जन्मीचे सगळे जन्माचे कर्म घेऊन ठेवतो त्याच्यात गाठून गाठून. मगाशीच पुस्तक वाचनात मी सांगितलंय, सगळे आवयाचे प्रोग्राम या जन्मी आपण तयार करतो. आणि ते आत्ताचे जे सगळे अवयव आहेत, ते मागच्या जन्माच्या या विचारांमुळं, बुद्धीमध्ये काय टाकलं त्यामुळं घेऊन आलेलो आहे आपण. आणि त्या प्रत्येक अवयवात साठून तो अवयव तसाच काम करतो. आता उद्या सुरू होणाऱ्या पुस्तकात अजून हे सगळं जास्त डिटेल कळेल. सुंदर आहे दुपारचा कार्यक्रम, अटेंड करा. तर निवृत्ती पण ओंकार देतो. आता साधनत्रयी म्हणजे इंद्रियांचा कर्मयोग ओंकाराने होतो, मनाचा ध्यानयोग होतो आणि बुद्धीचा ज्ञानयोगही होतो ओंकाराने. ओंकार साधना जसं जसं 3 महिने 4 महिने दीर्घकाळ, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आपण करत राहतो,
कंटिन्युअस, आपोआप यामध्ये आध्यात्मिक उन्नती व्हायला लागते आपल्याला. अनाहत नाद सुरू करणारा ओंकारच आहे. अनाहत नाद सुरू झालं की आपण अनाहत नादावर ध्यान जेव्हा करू लागतो, त्याच्या एवढं उत्तम ध्यान कुठलंच नाहीये. आता काल मॅडमनी ज्ञानानुसंधान घेतलं आणि मग काहीतरी प्रश्न आला, चक्रावर त्यांनी फोकस करून ओंकार ऐकायला लावला. पण अनाहत नाद हा ओंकार सुरू करतो, लक्षात घ्या. आणि मग बुद्धी ज्ञान योग सुद्धा हा आहे. ज्ञान सुद्धा तो द्यायला लागतो. कॉन्सन्ट्रेशन वाढवतो, बुद्धी वाढवतो. म्हणजे मुलांना उपयोगी आहे, विद्यार्थ्यांना उपयोगी आहे, तरुणांना, म्हाताऱ्यांना, सगळ्यांना हा उपयोगी आहे. सगळे योग हा याच्यातून ओंकार घडतो. ओंकार सगुणही आहे, ओंकार साधना निर्गुण पण आहे. आता सगुण साधना केली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही नवीन जोडता, ओंकार म्हणता, पुढे ओंकार ठेवला पाहिजे ना आपल्या. ओंकार स्टिकर आणा, लावा, कुठला तरी ओम भिंतीवर रंगवा. त्या ओंकाराकडे बघत बघत मी जे काही ओंकाराचं महत्व सांगते ते जाणून घेऊन ओंकार म्हणायचे. तर ओंकार जे काही आपण म्हणतो त्याची उपासना साधना होईल. मग समजा जर ओंकार स्टिकर पुढं नाही तर हृदयात ओंकार आठवा. ज्या वेळेला डोळे मिटतो ओंकार म्हणतो त्यावेळेला ओंकार आपण बघितला पाहिजे. फोकस ओंकारावर ठेवला पाहिजे, लाल कलरच्या शक्यतो. ओम वरचा तो चंद्र, वरचा तो बिंदू, हे सगळं मी सांगितलेलं आहे प्रत्येकाचं महत्व. परत घेणारच आहे हळूहळू जसं वेळ मिळेल तसं. म्हणून ओंकार स्तवन पण होतं. स्तवन म्हणजे ओम ओम तुम्ही रोज म्हणता ते स्तवन. श्रवण पण करायचे. ज्या वेळेला ओंकार म्हणतात मॅडम, त्यावेळेला ऐकूनही ओंकाराचे फायदे होतात. ओंकार ऐकल्याने सुद्धा फायदे होतात. म्हटलंच पाहिजे ना, असं काही नाही. पहिला टप्पा ऐका, दुसरा टप्पा म्हणा, तिसरा बघा स्मरणाने सुद्धा फायदा होतो. ओंकाराला नुसतं आठवायचे तरी सुद्धा फायदा होणार आहे. जसं पिरॅमिड इमॅजिन करून फायदा होतो तसंच ओंकार आहे. कारण ओंकारच ब्रह्मांड आहे ना. आणि ओंकाराचं ध्यान नाहीये. मग आता ध्यान आपण करतो. आपण ओंकाराला काही मधून अधून ध्यानही घ्यायला सांगितलेले आहेत. अर्चना मॅडमना म्हटलेलं आहे शेअर करा. तर ते कसं चाललेलं आहे मी बघत नाहीये. पण एक साधारण 3-4 दिवसातून. आणि युट्यूबवर सगळे ध्यान प्रकार आहेत. तर बघा, मृत्यूनंतर सुद्धा ही ओंकार साधना आपल्या बरोबर येणार आहे. कारण ओंकाराने सगळं कवच तयार होतं. मी दाखवते पुढं पुढं. हा जो इथे आत्मा असतो हृदयात बसलेला, आणि हे जे ऑराचे लेयर आहेत त्या सगळ्यावर ओंकार परिणाम करतो. आणि जेव्हा आपण देह सोडतो त्यावेळेला सूक्ष्म शरीर आपल्या बरोबर येतं. हा आत्म्यावर जे जे कार्विंग करतो ते आपल्या सोबत येतं. तो ओंकार साधना उपासना कशी करायची, तर पहिली स्टेप मी म्हणेल, आपण जप करतो किंवा गुंजन करतो. ओंकार म्हणणे, ओम ओम ओम, हा झाला जप. ओंकार गुंजन तुम्ही करताच आहे की ओम म्हणत, ओठाचा चंबू करत, मग ओठ मिटलेले असताना म्हणत. सगळं शास्त्र शुद्ध मॅडम शिकवतायत ओंकार गुंजन कसं करायचं. जप तर काय आपण जसा करू तसा, पण गुंजन म्हणजे मॅडम अगदी योगाच्या दृष्टिकोनातून शिकवत आहेत. तर ते गुंजन तुम्ही करतच आहात 2-3-5नी. ही पहिली स्टेप आहे. हा 10 सेकंदाचा ओंकार झाला. हळूहळू वेळ आपला वाढला पाहिजे ना, आपण हे संकल्पात पेरले पाहिजे. मग ते पुढे पुढच्या स्टेपला जाणार उपासना ध्यानाच्या. तर बघा, गुंजन जप किंवा स्तवन म्हणण्याचे काय आहेत महत्वाच्या टिप्स. कसं करायचं ओंकाराचा जप, कसा करायचा ओंकार गुंजन, कसं करायचं ओंकार स्तवन. तर उम म्हणायचं का ओम म्हणायचं. जरी उ म म्हटला तरी ऐकणाऱ्याला तो ओम ऐकायला पाहिजे, आला पाहिजे. असं की त्रुटक नाही येते असं नाही येते. ऐकताना ओम ओम ऐकायला आला पाहिजे. मग आवाज ओंकार कसे म्हणायचे, सलग म्हणायचे का खंडित म्हणायचे, सलग आले पाहिजेत. एक ओंकार म्हटला की दुसरा ओंकार म्हणताना गॅप नको आहेत. पण लगेच हे जमणार नाही, म्हणून हळूहळू हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि किती वेळ ओंकार म्हटलं पाहिजे गुंजन. कमीत कमी अर्धा तास. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला टिप्स देते आहे.
तर आता उपासना, जर उपासना मी आता ओंकार स्तवन आणि गुंजन आणि जप यापासून पुढच्या पायरीला जायचंय तुम्हाला. सेकंड पायरी उपासना आहे. मग उपासनेमध्ये काय असतं, तर कुठल्या भागावर जास्त भर द्यायचा, त्याचा उच्चार कसा करायचा, उच्चारामध्ये असलेला अर्थ काय आहे, त्या अर्थामागे असलेली प्रवृत्ती काय, हे आपल्या साऱ्या शरीरात, मनात, जीवनात उतरायचे आहे. जीवनात उतरला पाहिजे ना ओंकार. मग कसा ओंकार जीवनात उतरायचा, तर उच्चार आपण कसा केला पाहिजे हे सगळं मॅडमनी घेतलंय. ओ म कसं म्हणायचं, ओ कसा म्हणायचा, उ कसा म्हणायचा, म कसं म्हणायचा. आता ओंकार म्हणण्याचे चार आवाज आहेत, म्हणजे चार पद्धती आहेत: वैखरी, मध्यमा, पश्चंती, परावाणी. याच्या सुद्धा तुम्ही स्टेप्सनी तुमचे संकल्प लिहिले पाहिजेत. आज तुम्ही वैखरीत ओंकार म्हणताय. वैखरीत ओंकार म्हणता म्हणजे मी ज्या वेळेला म्हणणार त्यावेळेला माझ्या रूम मधले ऐकायला येणार. फार मोठ्याने म्हणायचंच नाही, घसा ताणून, घशाला त्रास पडेल असा मोठा म्हणण्याचं महत्व नाहीये ओंकाराला. मॅडम सांगतात तर तो घुमला पाहिजे, घुमलेला आवाज पाहिजे. मग वैखरी म्हणजे शेजारच्यांना सुद्धा ऐकायला येणार. मध्यमा म्हणजे फक्त माझ्या पुरता बस. मी आता म्हणते तुम्हाला ऐकायला येतोय का बघा, आवाज येतोय, फक्त माझा आवाज मला येणार आहे, तो मध्यमा. पश्चंती म्हणजे नुसतं मी ओठ हलवणार आहे, आवाज बाहेर येणारच नाही. बघा, नुसते ओठ हलवले, माझा आवाज मला सुद्धा आलेला नाही. पश्चंती. आणि परावाणीचा ओंकार म्हणजे आपोआप तो हृदयात स्त्रवायला लागतो. त्याला मला ओठ हलवायला लागत नाही, मला म्हणा आवाज लागत नाही, तर आपोआप हृदयातून ओंकाराचा तोच मी तुम्हाला सांगितलं की अनाहत नाद. आता अनाहत नाद हा काही ओंकाराचाच येतो असं काही नाही. हा, सुरुवातीला तरी तुम्हाला घुंगरू, पैंजण, परत ढोलकी असे आवाज येतात. याच्यामध्ये 10 प्रकारचे आवाज आहेत की ज्या वेळेला हे सुरू होतं अनाहत. मला तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते, असं ते डमरू असायचं ना, डमरू महाशिवरात्रीला तसंच सुरू झालं. आणि मी सारखे मिस्टरांना म्हणायचे, हा आवाज कसला येतोय हो, हा आवाज कसला येतोय हो. महाशिवरात्र झाली की अजून काही चाललंय लोकांचं. ते म्हणायचे कुठला आवाज, मला नाही येत. डमरूचा यायचा. मग नंतर मला ढोलकी सुरू झाला 1-1.5 वर्षांनी. आता अलीकडे ओंकार येतो, पण तो काही नेहमीच ओंकार येत नाही. नेहमी येणारा आवाज असा वेगळा ह्याच्यासारखा येतो बघा, ढोलकी सारखा, ह्याच्यात खूप मोठा असतो तो आवाज. तर हा जो काही अनाहत नाद आहे तो परावाणी, हृदयातूनच ओंकाराचा आवाज येऊ लागतो. आता पद्धत आपण बघतोय, पद्धती पण शिकल्या, मॅडमनी शिकवल्या. ओ लॉंग दीर्घ, ऊ दीर्घ म्हणायचा, म दीर्घ म्हणायचा. मग हे सगळे तुमच्या व्याधीनुसार म्हणायचे. सगळे व्हिडिओ युट्यूबवर येतं. ओ केव्हा दीर्घ म्हणायचा, त्याचे फायदे काय, ऊचे काय फायदे, मचे काय फायदे. तर हे तुम्ही संकल्प साधण्यासाठी मी आज आलेली आहे नवीन लोकांना. उगच म्हणजे नुसतं आपण शिकायचं असं नाही करायचं. आपल्याला उपासना साधना आपली झाली पाहिजे. संकल्प, टार्गेट, बाबा मी 1 महिना लॉंग म्हणणार आहे, माझा सगळा स्पाईन ठीक करणार आहे. स्पाईन म्हणजे सगळे चक्र. मी ओ लॉंग म्हणणार आहे पूर्ण 1 महिनाभर. मॅडम म्हणताना मॅडम कशाही म्हणतील, पण मी ओ लॉंग म्हणणार आहे. मग माझ्या मी याच्यावर आपण बघितलं, उच सगळे कंठ आणि थायरॉइड आणि छातीतनं येत. आणि मग म्हणजे पूर्ण मस्तिष्क, म्हणून काल त्यांनी चक्राध्यान तसा फोकस करून घेतलंय. आणि त्याच्यामध्ये नादानुसंधान म्हणजे ओंकाराचा आवाज ऐकत ऐकत त्या भागावर फोकस करून घेतले, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन दिलंय मॅडमने. तर असे वेगळे वेगळे आपण करत आहोत. तर या तुमच्या संकल्पांना तुम्ही पेरायचं आहे, नुसतं करू नका ओंकार क्लास, काही उद्दिष्ट ठेवा. मग उपासनेत तुम्हाला गेलं पाहिजे, दुसऱ्या पायरीवर गेलं पाहिजे, ओंकार उपासना झाली पाहिजे. आता ओंकार उपासना कशी होणार आहे, तर सगुण ओंकार, हा ओंकार दिसलाच पाहिजे, याला फोकस केलंच पाहिजे. आयदर फिजिकली ठेवा और आयदर मानसिक ठेवा. आपण बघितली फिजिकल पूजा, मानसिक पूजा, तिसरी पूजा हृदयात त्याला ठेवायची आहे. तुम्ही कसाही बघा, पण सगुण ओंकाराला शिका म्हणताना हे लगेच जमणार नाहीये नवीन साधकांना, 2 महिने 3 महिन्यांनी जमणार आहे. आणि अर्थबोध जाणून घेतला पाहिजे.
मी काय सांगितलंय अर्थ किंवा आता अजून पुढे घेईल, तो सगळ्या नवीन साधकांनी अर्थबोध जाणार, रहस्य जाणार. या ओंकारात किती प्रचंड संसाराचं प्रत्येक दिवसाचं रहस्य आहे. जीवनात ओंकार उमटवला पाहिजे ना आपण. तर निरंतर दृढ निश्चय, संकल्प, श्रद्धापूर्वक धारणा करून ओंकार म्हणायचंय. ओंकाराची धारणा झाली पेन मनात. माझा तो ओम आहे, चंद्रबिंदू आहे. मी आता काय म्हणतीये, ओ म्हणतीये म्हणजे कुठला भाग म्हणतीये, ओ म्हणतीये कुठला भाग म्हणतीये, म म्हणतीये म्हणजे चंद्रबिंदू आला. मग ओ म्हणजे काय आहे, जागृत अवस्था. ओ म्हणजे काय आहे, हे सगळं शिकलोय आपण ना. तर या अवस्था सुद्धा जाणायच्यात. बघा आता ओंकार रूपाच्या 4 अवस्थाही आपण डिस्कस केलेल्या आहेत. तुम्ही बघा, त्याच्यावरही ध्यान प्रकार आहेत नवीन साधकांनी. सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आज सगळ्यांनी. आणि अर्चना मॅडम एखादा व्हिडिओ टाका, या 4 अवस्थेंचाच टाका. तर 4 अवस्था ओंकाराच्या: जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती, तुरीय अवस्था आहे. म्हणजे जागृत अवस्था. जागृत अवस्था म्हणजे काय? दिवसभर वाटेल ते करत असतो. स्वयंपाक करा, खारे, यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला, इकडे जा तिकडे जा, किराणा आणा, भाजीपाला निवडा. ही सगळी जागृत अवस्था, जी सगळी निरर्थक आहे, सगळं मायाजाळ आहे. जागृत अवस्था. नंतर स्वप्न अवस्था. आता आपण रात्री झोपणार आहोत, असं अपेक्षित आहे. ओंकार ध्यान झालं की घ्यायचं आणि झोपून जायचं. तो ओंकार झोपेत मुरवायचं. शक्यतो सगळी कामं करून ओंकाराला बसलं पाहिजे. तर स्वप्न अवस्था. मग स्वप्न पडतात सुरुवातीला आपली. मग आपण झोपेत झोपेत जागृत अवस्थेत जसं भरकटत असतो, तसं शिथिल झालेलं असतं शरीर सगळं, आणि स्वप्न अवस्थेत असतं. ही ती ओची अवस्था. ओ जेव्हा म्हणतो ती स्वप्न अवस्था असते. म्हणतो ती सुषुप्ती. आता काय होतं, स्वप्नही जातात झोपेतली आणि पूर्ण स्वप्नही बंद होतात. आपल्याला फक्त गाढ झोप लागते विना स्वप्नांची, ती सुषुप्ती. यावेळेला आपल्याला जर कोणी भांड पडलं तर काही वेळेला दचको जागा होणार. कोणी काय उठवायचा प्रयत्न केला तर लगेच, म्हणजे जागृत अवेअरनेस असतो, पण पूर्ण सगळं शिथिल झालेलं असतं. स्वप्न नसतात, काही नसतात, गाढ झोप असते ती. तर ती सुषुप्ती अवस्था दाखवतो. बघा, लॉंग म्हणताना मस्तिष्कावर परिणाम होतो आणि हे ते प्रेझेंट करतो. आणि तुरीय अवस्था म्हणजे एक ओंकार म्हणून दुसऱ्या ओंकारामध्ये पॉज येतो. सुरुवातीला नवीन नवीन नवीन, पण एकीने एक ओंकार म्हटला तर दुसरीने दुसरा म्हटला पाहिजे, तिसरीने तिसरा म्हटला पाहिजे. शैलजा मॅडम म्हणतात की असे ओंकार म्हटले पाहिजेत, पण हे काही स्टेज नंतर. कारण अजून तुम्हाला ओंकार नीट नाहीये, तुमचा तुमचा सराव नसतो. साधं प्रार्थना कोण म्हणणार म्हटलं तर एकच नाव येतं. मग एक दुसरी तिसरी कसं काही होणार आहे? ऑफलाईन ठीक असतं ते. तर ती तुरीय अवस्था म्हणजे उ म म्हटलंय, आता पॉज झाला आणि दुसरा ओंकार म्हणजे काहीही नाहीये तुरीय अवस्थेत. शांत ब्रह्मन, मी ब्रह्मन. आणि हेच सत्य आहे, हेच रहस्य आहे. आणि याच अवस्थेला आपण जास्तीत जास्त वेळ काढला पाहिजे. ना जागृतीची मायाजाळाची कामं, ना कुठली स्वप्न, ना कुठल्या गाढ झोपा. फक्त तुर्या अवस्थेत आपण फक्त साक्षी भावाने बघत असतो. बस चैतन्य, बस काही नाही आपलं अस्तित्व. तर ही हायर कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस चेतनेच्या या लेवल्स आहेत. जागृत अवस्था चेतना कमी असते, इथे थोडी वाढते झोपल्यावर असं. तर या कॉन्शियसनेस लेवल सुद्धा या समजून ओंकार म्हटला पाहिजे. तर निर्गुण ओंकार, अद्वैत ओंकार म्हणजे 2 ओंकाराच्या अवस्थेतली मधली अवस्था. मग निर्गुण ओंकार म्हणजे ओंकाराला आठवू नका, हृदयात कोरू नका, मनोमन बघू नका, काहीही नाही. तुर्या अवस्थेवर फोकस, बस साक्षी भावाने फक्त बघायचं. मग चेतने पलीकडली ही शून्य अवस्था आपल्याला ही ओंकार साधना देते. आपलं जे अति उच्च स्वप्न आहे, फ्रीविल आहे, झिरो ब्लॅक होल, ते ओंकाराच्या साधनेतून लवकर प्राप्त होऊ शकतं. तर आता हे ओंकार करताना प्रत्याहार काय, धारणा काय, ध्यान काय, हे आपण पुढच्या याच्यात बघू. आता तर मला असं वाटतं होऊन गेला 30 मिनिटं 40 मिनिटं. थोडस मी महत्वाचं सांगते, बाकीचं डिटेल घेणारच आहे मी मध्ये मध्ये येऊन. ओंकाराने काय होतं बघा, ओंकाराने दैवी तत्व खाली खेचलं जातं. ओंकाराने
म्हणून तर आपल्या प्रत्येक मंत्राच्या आधीला ओमनी मंत्र सुरू होतात, एवढं त्या ओम म्हणण्याला महत्व आहे. कुठलाही मंत्र घ्या. मग ज्या वेळेला ओम म्हणू लागतो, साधना उपासना करू लागतो, त्यावेळेला हे सगळं वलय तयार होतं आणि पूर्ण हायर डायमेन्शन मधली ऊर्जा खेचून आज्ञा चक्राभोवती एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतो डिव्हाइन एनर्जीचं. ही देवी ऊर्जा इथे ओंकार खेचतो. तुम्हाला माहितीये मस्तिष्कात तरंग होतात, उमटतात, ते पण मी सगळं डिटेल घेणार आहे, डोक्यात काय काय होतं. आणि हृदयाच्या भोवती सुद्धा आवरण हा ओंकार उपासना ओंकार करू लागतो. तर रिंग तयार होते डिव्हाइन कॉन्शियसनेसची, दैवी चेतनेची आपल्या अनाहत चक्राभोवती. आणि हे वलय ओंकार साधना करणाऱ्याला बिल्डअप होतं, एक चॅनल प्रस्थापित होतो. आणि हे सगळं आपण ध्यानातून, आपण इमॅजिनेशननी हा चॅनल क्रिएट करतोय. ते ओंकाराने आपोआप हा चॅनल तो होतोच, पण लेअर सुद्धा असे तयार होतात. म्हणून या ओंकार उपासनेचं महत्व आहे. तर हे बघा, हे सगळं काय काय होतं घशापर्यंत, मेंदूत काय काय होतं, हे मी सगळं पुढच्या सेशनला घेणार आहे. हे सगळं डिटेल, पिट्युटरी ग्रंथी, पिनियल ग्लॅंड, थॅलॅमसला काय होतं, हे सगळं डिटेल बघूयात आपण. चला आता मी इथे माझं आजचं सेशन थांबवते. कोणाला काही शंका असेल तर जरूर तुम्ही विचारू शकता. काही शंका आहे का कोणाला? चला आपल्याला हे करायचंय, प्रार्थना कोण म्हणते म्हणा. व्हिडिओ ऑन करू शकता तुमचे. कोण म्हणते ओमकार मी प्रार्थना? म्हणते मॅडम. हा म्हणा, व्हिडिओ सुरू करताय? केला. केला ना? हा म्हणा मॅडम. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोका समस्ता सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु नाहं कर्ता हरि हि कर्ता हरि कर्ता हि केवलम् ओम शांति शांति शांति. हरि ओम. खूप छान म्हटली मॅडम, धन्यवाद. पण अजून मला दुसऱ्या कोणाचाच आवाज नाही आला. ठीक आहे, चला सर्वांना शुभरात्री.